नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मंगेश गांगुर्डे, मराठा प्रसारक समाजाचे KTHM कॉलेज नाशिक, समाजशास्त्र व मानवशास्त्र विभाग. तर मी आज तुम्हाला MA या पेपरसाठी की संशोधन कशा प्रकारचं असतं, संशोधन कशा प्रकारे केलं जातं आणि त्याचबरोबर अ, संशोधन आराखडा कशा प्रकारचा असतो, तर याविषयी मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर व्हॉट इज अ रिसर्च? की संशोधन काय आहे? आता रिसर्च, रिसर्च म्हटल्यानंतर की रिसर्च आपण हे इंग्लिशमधील शब्द आहे किंवा तो वर्ड आहे. तर त्याऐवजी त्या मराठीमध्ये त्याला आपण संशोधन म्हणतात. आता संशोधन हे कशाच्या बाबतीमध्ये केलं जातं? तर संशोधन की जुन्या काही घटना असतील. तर अशा प्रकारच्या ज्या घटना असतील, तर त्या घटनांवर नवीन-नवीन प्रकारच्या काय बदल झाले, तर याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जात असतो. की उदाहरणार्थ अ, आदिवासी समाजामधील त्यांची जी शैक्षणिक परिस्थिती आहे, तर याचा विचार केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये झालेला त्यांच्यामध्ये बदल आणि त्याच्या अगोदर किंवा एखादा अशा प्रकारचा कालावधी ठरवलेला असतो, की त्या कालावधीतील ती शैक्षणिक परिस्थिती आणि आजच्या कालावधीतील शैक्षणिक परिस्थिती. तर त्यामध्ये जे परिवर्तन झाले किंवा परिवर्तन व्हायला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ज्या समस्या निर्माण झाल्या, तर ह्या समस्या पडताळून पाहण्यासाठी हे संशोधन हे केलं जात असतं. तर संशोधन हे परत-परत का करणं गरजेचं असतं? की समाज आहे. समाजामध्ये अनेक प्रकारचा आपण बदल घडताना आपल्याला दिसून येतात. आता संशोधन साधारणपणे त्याचा विचार केला तर नैसर्गिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्र. की नैसर्गिक शास्त्रांचा विचार केला तर ह्या नैसर्गिक शास्त्रांमध्ये संशोधन हे मोठ्या प्रमाणावर विज्ञाननिष्ठ केलं जात असतं. तसेच सामाजिक शास्त्रांचा विचार केला तर या सामाजिक शास्त्रांमध्ये समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, मानवशास्त्र असेल, मानववंशशास्त्र असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची जी सामाजिक शास्त्रे, तर ह्या सामाजिक शास्त्रांचा इथे समावेश होत असतो. आता साधारणपणे विचार केला तर नैसर्गिक जी शास्त्रे तर यांना विज्ञाननिष्ठ पद्धत लागू आहे. तसेच सामाजिक शास्त्रांना सुद्धा विज्ञाननिष्ठ पद्धत ही लागू झालेली आहे किंवा तशा प्रकारचे आपण बघतो की समाजामध्ये अनेक प्रकारच्या घटना ह्या घडत असतात. पण त्या समाज सापेक्ष किंवा स्थलकाल सापेक्ष असतात. म्हणजे की घडून गेलेल्या घटना की त्या परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या असतात. म्हणजे इथे सांगण्याचा मुद्दा काय, की जे सामाजिक शास्त्र आहे, तर या सामाजिक शास्त्रांना विज्ञाननिष्ठपणा आला पाहिजे. तर तेव्हा ते जे निष्कर्ष येतात, तर ते निष्कर्ष पडताळून पाहिले जातात. तेव्हा त्याला आपण सामाजिक संशोधन असं म्हणत असतो, की इथे आपण संशोधनाचा विषय घेतला, तर संशोधन हे साधारणपणे 2 मूलभूत तत्वांचा तिथे विचार केला जात असतो, की ही जी मूलभूत तत्वे तर साधारणपणे निरीक्षण आणि कार्यकारण भाव. आता निरीक्षण करून साधारणपणे एखादी समस्या असेल, तर त्या समस्येविषयी माहिती गोळा केली जात असते. उदाहरणार्थ आपण इथे प्रश्नावली असेल किंवा अनुसूची असेल, मुलाखत अनुसूची असेल, तर या तंत्रांचा वापर हे निरीक्षण पद्धतीमध्ये केला जात असतो. तर कार्यकारण भाव हा 2 चलांमधील संबंध तपासण्यासाठी केला जात असतो. तर साधारणपणे संशोधनाची जर व्याख्या केली, तर जुनी तथ्ये जाऊन जी नवीन तथ्ये तपासली जात असतात, तर त्याला अशा प्रकारे संशोधन म्हणता येईल. तर अशा प्रकारची एक ही संशोधनाची व्याख्या केलेली दिसून येते. त्यानंतर आज जो आपण अभ्यासणार आहोत, तर रिसर्च ध्येय आणि उद्दिष्टे. आता रिसर्च ध्येय आणि उद्दिष्टांचा जर विचार केला, तर की संशोधन आराखडा, की संशोधन आराखडा साधारणपणे आपण बघतो, की एखादा जो प्रकल्प बांधायचा असेल, तरी आपल्याला त्याबाबत अगोदर काहीतरी
साधारणपणे अंदाज बांधावा लागत असतो किंवा तशा प्रकारचा आपल्याला नकाशा तयार करावा लागत असतो. साधारणपणे आपण की एखाद्या गावाला जरी जायचं असेल, तर त्याचं नियोजन आपलं असतं, की आपल्याला गाडी कधी भेटणार आहे किंवा किती वेळेमध्ये आपण तिथे पोहोचणार आहोत. तर अशा प्रकारचं हे नियोजन करावं लागत असतं, की साधारणपणे वास्तुशास्त्राचा आपल्याला इथे विचार करता येईल, की वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्याला आपण असं म्हणता येईल, की घराचा जो नकाशा बनवत असतात, तर घराला दरवाजा कोणत्या बाजूनी पाहिजे, किती बेडरूम आहे, किचन कुठे आहे किंवा त्याची प्रत्येकाची दिशा ही ठरलेली असते. म्हणजे अगोदर एक प्रकारचा नकाशा तयार केला जात असतो आणि मग त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहे, तर ह्या अडचणी तिथे त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत असतो. म्हणजे साधारणपणे असं म्हणता येईल, की एखादी जर समस्या घेतली, आदिवासी समाजातील शैक्षणिक परिस्थिती याचा जर उल्लेख केला, तर ह्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये साधारणपणे कोणकोणत्या बाबींचा विचार करता येईल किंवा कोणकोणत्या घटकांचा समावेश शैक्षणिक परिस्थितीमध्ये करता येईल, की त्याच्यामध्ये अजून साधारणपणे प्राथमिक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा अजून पदवी, पदव्युत्तर किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल, तर अशा प्रकारे ती शैक्षणिक घटकांचा तिथे विचार करता येईल. म्हणजे साधारणपणे ती एखादी जी समस्या आहे, संशोधकाला एखादी जी समस्या आहे, तर ती समस्या जाणवल्यानंतर त्या समस्येची आउटलाईन किंवा ज्याला आपण रूपरेषा म्हणता येईल, तर ही रूपरेषा त्या संशोधकाला तयार करावी लागत असते. मग त्यामध्ये की कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करता येईल, की कोणकोणते घटक त्यामध्ये समाविष्ट करता येईल, याचा याचा उहापोह किंवा त्याची जी चर्चा अ, त्याच्या आराखड्यामध्ये केली जात असते किंवा संशोधन आराखड्यामध्ये केली जात असते. तर साधारणपणे ढोबळ मानाने संशोधन आराखडा म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. संशोधन आराखड्याच्या साधारणपणे व्याख्या केलेल्या दिसून येतात. एकॉफ यांनी त्याची व्याख्या केलेली आहे, की जुने तथ्य जाऊन त्या ठिकाणी साधारणपणे की नवीन साधने उपलब्ध करून जे काही शोधले जात असते, तर त्याचा जो आराखडा तयार केला जात असतो, तर त्याला साधारणपणे की रिसर्च डिझाइन म्हणता येईल किंवा की जो आराखडा आहे किंवा साधारण अशा प्रकारे संशोधन आराखडा हा अशी व्याख्या जी केली, तर ती एकॉफ यांनी केलेली दिसून येते. त्याचप्रमाणे कर्लिंगर यांनी व्याख्या केलेली, की जी तथ्ये असतील, तर ही तथ्ये गोळा करून, त्याची माहिती संकलन करून, त्यावर प्रक्रिया करून साधारणपणे त्याचा की संशोधनामध्ये जो समावेश होत असतो, तर साधारणपणे अशा प्रकारची ही व्याख्या कर्लिंगर यांनी केलेली दिसून येते. तर अशा प्रकारे या संशोधनाच्या काही व्याख्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर साधारणपणे की संशोधनाची जी उद्दिष्टे, तर या उद्दिष्टांचा विचार करता येईल, की साधारणपणे जी संशोधनाची उद्दिष्टे त्याच्यामध्ये पहिला जो साधारण टाइप्स ऑफ नेचर ऑफ स्टडी म्हणजे की तुमचे जे स्वरूप आहे, अध्ययनाचे स्वरूप असेल किंवा अध्ययनाचा जो प्रकार असेल, तर साधारणपणे त्याचा इथे विचार करता येईल, की संशोधन आराखडा तयार केल्यानंतर साधारणपणे संशोधकाला की काही ज्या समस्या जाणवत असतात, मग त्या समस्यांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे तिथे विचार केला जात असतो, की साधारणपणे आपण बेकारीचा विषय घेतला, तर बेकारीचं जे स्वरूप आहे, तर हे स्वरूप कशा प्रकारचं आहे? साधारणपणे बेकारी कशा प्रकारची असते, की कायम स्वरूपाची बेकारी किंवा अर्धवेळ बेकारी असेल किंवा हंगामी बेकारी असेल, तर त्याचा तिथे उल्लेख करावा लागत असतो, की साधारणपणे इथे उदाहरण देता येईल, की स्त्री कामगारांच्या असणाऱ्या समस्या. आता स्त्री कामगारांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहे,
तर स्त्री स्त्रिया कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात, त्याचा पण इथे उल्लेख करावा लागेल. की शासकीय असतील किंवा असंघटित क्षेत्रातील स्त्रिया असतील किंवा अजून कॉर्पोरेट एरियामध्ये असतील, कंपनीमधील वर्कर असतील. तर अशा प्रकारे तिथे त्यांचा जो त्यांचं जे स्वरूप आहे किंवा ज्या प्रकारची समस्या आहे, तर त्या समस्येचा विचार हा इथे करावा लागेल. त्यानंतर साधारणपणे असं म्हणता येईल, की जे प्रकार किंवा तुमच्या अध्ययनाचं स्वरूप असेल किंवा अध्ययनाचा जो प्रकार असेल. आता साधारणपणे तुम्ही त्याचे जे प्रकार बघता येईल, की आज आपण एक साधारण समस्या जी बघितली, तर ती समस्या महिलांचा विचार करता येईल. मग त्यामध्ये कोणकोणत्या महिला येतील, की साधारणपणे विधवा असेल, अविवाहित असेल किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या महिला असतील. तर यांचा पण तिथे आपल्याला स्पष्टपणे उल्लेख हा करावा लागत असतो. तर साधारणपणे संशोधन आराखड्यामध्ये की अशा प्रकारे जे उद्दिष्ट आहे, तर ते उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सब्जेक्ट ऑफ स्टडी किंवा तुमचं अभ्यासाचं जे क्षेत्र आहे किंवा अध्ययनाचं जे क्षेत्र आहे, तर हे अध्ययनाचं क्षेत्र आपल्याला निश्चित करावं लागत असतं किंवा ज्याला आपण विषयाचं क्षेत्र सुद्धा म्हणता येईल, की साधारणपणे आपण जी समस्या घेतली, की महिलांचा साधारण महिलांना येणाऱ्या समस्यांचा अभ्यास किंवा आदिवासी क्षेत्रामधील की त्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्यांचा अभ्यास. मग साधारणपणे जे अभ्यासाचं क्षेत्र आहे, तर हे अभ्यासाचं क्षेत्र कोणतं निवडलं असेल? साधारणपणे आपण एक समस्या घेतली, की नाशिक जिल्ह्यातील अ, महादेव कोळी समाजाच्या येणाऱ्या ज्या शिक्षणाबाबत समस्या आहेत, यांचा अभ्यास. तर नाशिक जिल्ह्यातील मग साधारणपणे अभ्यासाचं क्षेत्र निश्चित करताना, की तुम्ही कोणता विषय निवडलाय शिक्षणाचा. त्यामध्ये सुद्धा साधारणपणे हे आपण इतक्यात विचार केला त्याप्रमाणे मग शैक्षणिक परिस्थिती कोणत्या प्रकारची किंवा त्याच्यामध्ये साधारणपणे अभ्यासाचं जे क्षेत्र, की तुम्ही आश्रमशाळा निवडलंय किंवा तुम्ही प्राथमिक निवडलंय किंवा अजून उच्च माध्यमिक निवडलंय किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचं. म्हणजे तुमचं अभ्यासाचं क्षेत्र, की साधारणपणे असं म्हटलं जातं, की तुम्ही संशोधन करताना साधारणपणे अभ्यासाचा जो विषय आहे, तर तो विषय हा अशा प्रकारचा निवडला पाहिजे, की जे त्यामध्ये तुम्हाला तशा प्रकारची रुची पाहिजे, आवड पाहिजे आणि एखाद्याने जर अशा प्रकारचा विषय निवडला नाही, तर त्याला अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत, तर या समस्यांना तोंड द्यावं लागत असतं. आणि मग साधारणपणे असं म्हणता येईल, की संशोधन आराखडा तयार करताना सुद्धा की हे उद्दिष्ट पाळणं गरजेचं आहे, की तुम्ही अभ्यासाचं जे क्षेत्र आहे, ते क्षेत्र कशा प्रकारचं निवडलंय आणि साधारण ते क्षेत्र तुम्ही आवडीचं निवडणं असणं गरजेचं असतं, की तुम्हाला एखाद्या मित्राने सांगितलं, की तू अशा प्रकारचा विषय निवड. तर तो तुमच्या आवडीचा असला पाहिजे. मित्रांनी सांगितलं म्हणून तो आपण विषय निवडला नाही पाहिजे. तर आपल्या आवडीचा विषय निवडणं हे एक संशोधन आराखड्याचं साधारणपणे उद्दिष्ट सांगता येईल. त्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे, सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, की तुम्हाला जी माहिती किंवा माहितीचं जे उगम स्रोत आहे, तर हे माहिती तुम्हाला कुठून मिळेल? आता साधारणपणे आपण संशोधन आराखडा तयार करताना, की त्या बाबींचा विचार करत असतो. की आपण उदाहरण घेतलं, की ज्याप्रमाणे इंजिनिअर काय करत असतो, की घराची बांधणी करण्यापूर्वी, की त्या घराचा नकाशा तयार करत असतो. मग हा नकाशा तयार करताना, की कुठे कोणकोणती माहिती किंवा कोणकोणते साधारणपणे रूम्स ठेवता येतील, याचा अंदाज बांधत असतो. त्याचप्रमाणे, की आपल्याला संशोधनाची जी समस्या आपण निवडली असेल किंवा आपला संशोधनाचा जो विषय असेल, तर त्या विषयाशी संबंधित जी माहिती आहे,
तर अशा प्रकारची माहिती आपल्याला कोणकोणत्या ठिकाणाहून उपलब्ध होईल याचा विचार केला जात असतो. की साधारणपणे मी तुम्हाला उदाहरण दिलं, की आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक ज्या समस्या आहे, तर त्याचा विचार केला, तर मग नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचं आदिवासी क्षेत्र असेल, तर हे आदिवासी क्षेत्र कोणकोणत्या एरियामध्ये आहे किंवा कोणकोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर त्या तालुक्यांचा विचार करून साधारणपणे जे आदिवासी तालुके असतील, तर हे आदिवासी तालुक्यांमधून तुम्हाला ही अशा प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकते. म्हणजे माहिती मिळवण्याची ज्या प्रकारची साधने आहे, तर त्या साधनांचा सुद्धा इथे आपल्याला विचार करता येईल. की सोर्सेस ऑफ उगम ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणत असतो. तर तालुक्यांचा इथे विचार केला, तर त्या तालुक्यांमध्ये सुद्धा की काही अशा प्रकारची गावं असतील, की सेमी ट्रायबल असेल किंवा पूर्णतः आदिवासी असतील किंवा ज्या गावामध्ये अशा प्रकारे की कोणत्याही प्रकारचं आदिवासी लोकसंख्या उपलब्ध नसेल. म्हणजे साधारणपणे की अशा प्रकारची जी गावं असतील, तर त्या गावांची निवड न करता तिथे सुद्धा साधारणपणे की गावामध्ये किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला की त्या लोकांकडून तशी माहिती उपलब्ध होईल. आणि मग साधारणपणे इथे की जी माहिती मिळेल, तर ती माहिती आपण साधारणपणे गोळा करत असतो आणि त्यावरून काही त्याच्यावर प्रक्रिया करून तशा प्रकारचे निष्कर्ष हे काढत असतो. त्यानंतर रिसर्च डिझाइन किंवा संशोधन आराखड्याचं पुढील जे उद्दिष्ट आहे, तर ते उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला, की संशोधनाचे क्षेत्र. आता संशोधनाच्या क्षेत्राचा इथे जर विचार केला, तर साधारणपणे संशोधनाचं क्षेत्र ज्याला आपण रिसर्च एरिया म्हणता येईल. तर हा रिसर्च एरिया तुम्ही कशा प्रकारचा निवडलाय? की जसं आपण उदाहरणार्थ घेतलं, की आदिवासी तालुके, तर आदिवासी तालुक्यांमधील आपण शैक्षणिक प्रगतीचा विचार केला, तर कशाप्रकारे तेथील परिस्थिती किंवा ही आदिवासी तालुके आपण का निवडली? किंवा त्या अभ्यासाचं क्षेत्र का निवडलं? तर हे आपल्याला तिथे त्याचा उल्लेख करावा लागत असतो, की साधारणपणे क्षेत्राचा जर विचार केला, तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला असं दिसून येतं, की अध्ययन विषय असा खूप मोठा पण असू नये, की साधारणपणे महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा विचार केला, तर महाराष्ट्रातील जिल्हे, तर हे अभ्यासाचं क्षेत्र खूप मोठं होईल. म्हणजे अभ्यासाचं क्षेत्र निवडताना सुद्धा की कशाप्रकारे आपल्या वेळेची असेल, श्रमाची असेल किंवा कामाची असेल बचत होईल, याचा विचार करणं गरजेचं आहे. किंवा अभ्यासाचं क्षेत्र की इतके आपण मोठ्या प्रमाणावर खर्चिक नसावं. पुन्हा इथे असं पण सांगता येतं, की अभ्यासाचं क्षेत्र पण खूप छोटं पण नसावं. म्हणजे साधारणपणे अशा प्रकारचा विचार इथे होणं गरजेचं आहे, की अभ्यासाचं क्षेत्र निवडताना सुद्धा, की तो खूप मोठा पण असू नये आणि साधारणपणे ते खूप लहान पण असू नये. आता साधारणपणे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा शैक्षणिक अभ्यास हा जरी विषय घेतला, तरी मग नाशिक जिल्ह्यातील साधारणपणे आदिवासी तालुक्यांचा विचार करता येईल, की नाशिक जिल्ह्यामध्ये किती तालुके आहे? तर या तालुक्यांमध्ये किती आदिवासी तालुके? या आदिवासी तालुक्यांमध्ये पुन्हा किती आदिवासी गावं आहे किंवा वाड्या असतील, वस्त्या असतील यांचा विचार करता येईल. आणि मग त्यामधून की 10 गावं असतील तर किती गावं घ्यायची आपण? याचा पण इथे विचार करावा लागत असतो. म्हणजे साधारणपणे असं म्हणता येईल, की तुमचं संशोधनाचं जे क्षेत्र आहे, तर हे क्षेत्र अशा प्रकारचं निवडणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये तुमचा क्षेत्र पण खूप व्यापक होता कामा नये आणि खूप छोटं पण असता कामा नये. म्हणजे हे अशा प्रकारचं
क्षेत्र निवडलं पाहिजे, की जिथे आपल्याला विश्वसनीयता मोठ्या प्रमाणावर दिसून आली पाहिजे. तर अशा प्रकारे संशोधनाचं क्षेत्राचा आपल्याला इथे विचार करता येईल. त्यानंतर संशोधन आराखड्याचं पुढचं जे उद्दिष्ट आहे किंवा ध्येय, तर हे ध्येय साधारणपणे रिसर्च युनिव्हर्स म्हणजे काय, की समग्र संशोधनाचे समग्र किंवा ज्याला आपण विश्व म्हणता येईल. आता समग्राचा जर विचार केला, तर साधारणपणे आपण अभ्यासासाठी ज्या प्रकारची तालुके निवडणार आहोत किंवा गाव निवडणार आहोत, तर या गावांचा विचार केला जाईल, की साधारणपणे आपण अ, आदिवासीमध्ये असणारे जे शैक्षणिक परिस्थिती याचा विचार केला, तर मग इथे तुमचं जे समग्र आहे, तर समग्र काय असेल? नाशिक जिल्हा असेल. मग या समग्रामध्ये साधारणपणे कोणकोणते तालुके, या तालुक्यांचा विचार करता येईल. मग या तालुक्यांमध्ये की आदिवासी तालुके किती प्रकारचे असतील किंवा पूर्ण 90% आदिवासी तालुके, तर ह्या तालुक्यांची निवड केली जाईल किंवा ज्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्या आहे, तर अशा प्रकारे ते आ, तालुके निवडले जातील. मग ह्या तालुक्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती असेल, की पूर्णच्या पूर्ण वाड्या असतील, वस्त्या असतील. तर या वाड्या, वस्त्या सुद्धा पूर्ण आदिवासी असतील. मग त्याच्यामधून सुद्धा कोणकोणत्या वाड्यांची असतील, गावांची असतील निवड करायची. त्यात सुद्धा ही स्पेसिफिक अभ्यास असेल एखाद्या आदिवासी जमातीचा, तर ती जमात निवडण्याचं कारण किंवा मग त्यातून तेच का निवडले? तर अशी अनेक प्रकारची जी कारणं आहे, तर ही कारणं आपल्याला संशोधन आराखड्यामध्ये नमूद करावे लागत असतात, की नमुना हा अशा प्रकारचा निवडला पाहिजे, की आपण ज्याप्रमाणे की शीतावरून भाताची परीक्षा, की भाताचं आपण भात शिजलाय का नाही, हे बघण्यासाठी आपण काय करत असतो, की भाताची जी शीत असतील, 2-3 शीत असतील, ती आपण तपासून बघत असतो. आणि मग की त्यावरून आपण साधारणपणे ती भाताची शीत जर शिजलेली असतील, तर असा निष्कर्ष काढतो की पूर्ण जो भाताची शीत आहे ती शिजलेली. तर त्याचप्रमाणे आपण ज्या तालुक्याची किंवा ज्या आदिवासी गावाची निवड करणार आहोत, त्यातून साधारणपणे 10 गावं असतील तर 2% म्हटल्यानंतर 2 गावांची निवड करणार आणि त्या 2 गावांची निवड करताना त्यांना जे निष्कर्ष लागू होतील, तर ते पूर्ण समग्राचं प्रतिनिधित्व करते, असं आपण गृहीत धरूनच साधारणपणे समग्र हा निश्चित करत असतो. तर अशा प्रकारे हे स संशोधन आराखड्याचं 5वं जे उद्दिष्ट आहे, तर हे उद्दिष्ट सांगता येईल. आणि त्यानंतर शेवटचं जे उद्दिष्ट आहे, तर या उद्दिष्टामध्ये एनालिसिस ऑफ कलेक्टेड इन्फॉर्मेशन, की तुम्ही संशोधन करताना ज्या प्रकारची माहिती गोळा केलेली असते, तर ही माहिती गोळा केल्यानंतर की त्याचं तुम्हाला की सारणीकरण, वर्गीकरण किंवा अजून सांकेतिक कोड द्यावे लागत असतात किंवा चल असतील. तर ह्या चलांमधील जे संबंध असतील, तर ते संबंध तुम्हाला तिथे काय करावे लागत असतात, की मांडावे लागत असतात. की साधारणपणे त्याच्यावर अशा प्रकारची प्रक्रिया करावी लागत असते आणि ती विस्तृत माहिती समाजापुढे ठेवली जात असते, की जेणेकरून अशा प्रकारची माहिती साधारणपणे काय, की संशोधकाला उपयोगी पडेल. शासनाला ज्या समस्या असतील, तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारचं हे डाटा कलेक्शन उपयोगी पडत असतं, की त्याच्यावर उपाययोजना सुद्धा आपल्याला सांगता येतात किंवा अ, त्या उपाययोजना सरकारने कशाप्रकारे अंमलात आणाव्या. संशोधकाला सुद्धा अशा प्रकारे, की शैक्षणिक साहित्यांचा
आढावा घेण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. तर साधारणपणे असं म्हणता येईल, की अ, संशोधन जो आराखडा आहे, तर या आराखड्याची साधारण ध्येय असतील, उद्दिष्ट असतील, की आता इथे सांगण्याचा मुद्दा अशा प्रकारचा, की ध्येय साधारणपणे, की आपण ध्येय ठेवतो. तर ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं. आपण शिक्षण घेत असतो. तर शिक्षण आपण घेत असतो, तर ते शिक्षण का घ्यायचं? हे आपण पहिल्यांदा निश्चित करत असतो, की जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, की गावाला जायचंय आपल्याला. पण गावच ठरवलं नाही आणि आपल्याला गावाला जायचंय, की आपण जरी साधारणपणे तशा प्रकारे ठरवलं नाही गावाला जायचं. मग आपण असं करतो, की जिकडे ज्या दिशेला आपल्याला बस मिळेल पहिल्यांदा, त्या दिशेला जातो का? नाही. तर त्यासाठी आपण अगोदर ठरवत असतो, की आपण साधारणपणे अशा प्रकारच्या गावाला आपल्याला जायचंय. ते निश्चित करत असतो. तर साधारणपणे सांगण्याचा मुद्दा काय, की संशोधन आराखडा आखताना अशा प्रकारची ध्येय ठेवावी लागत असतात किंवा उद्दिष्टे आपल्याला ठेवावी लागत असतात. कारण की आपलं संशोधन सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारच्या समस्या येत असतात, तर त्या ज्या समस्या आहे, तर ह्या समस्या आपल्या पटकन अशा सुटल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला अगोदर माहीत असतं, की या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची अडचण येऊ शकते. मग ही अडचण आपण सोडवण्यासाठी संशोधन आराखडा हा तयार करत असतो. की साधारण असं म्हणता येईल, की उदाहरणार्थ, की मला पी-एस-आय व्हायचंय. ध्येय आपलं टार्गेट ठेवलं. तर मग पी-एस-आय होण्यासाठी काय करावं लागेल? तर पी-एस-आय होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा पदवी धारण करावी लागेल. त्यानंतर मग की त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची पुस्तके उपलब्ध होतील किंवा त्यासाठी कोणकोणत्या परीक्षा असतील. तर ह्या परीक्षांचा विचार करावा लागेल. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, की संशोधकाला सुद्धा संशोधन आराखडा तयार करताना अशा प्रकारची जी ध्येय असतील, तर ती ध्येय संशोधन आराखड्यामध्ये नमूद करावी लागत असतात किंवा ज्या प्रकारचं तुम्ही उद्दिष्ट ठेवणार आहात, की मला साधारणपणे की शिक्षण अशा प्रकारे आपण घेत नाही. काहीतरी उद्दिष्ट ठेवूनच आपण शिक्षण घेत असतो, की ज्याप्रमाणे एक मेंढराचा कळप असतो आणि या कळपामध्ये एक मेंढरूळ सगळ्यात पुढे चालत असतं आणि त्याच्या मागे बाकीचे मेंढर हे चालत असतात. तर तशा प्रकारचं न करता, की आपण साधारणपणे तुम्ही कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्या, तर त्याच्यामध्ये त्याच्या मागे अशा प्रकारचं ध्येय किंवा ज्या प्रकारचं उद्दिष्ट असेल, तर हे उद्दिष्ट असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा प्रकारचं उद्दिष्ट जर नसेल, तर तुमचा जो प्रवास आहे तो दिशाहीन ठरेल. आणि मग दिशाहीन ठरलेला प्रवास कोणत्याही साईडला नेत असतो. मग त्यासाठी संशोधक काय करत असतो, की संशोधन जो आराखडा आहे, संशोधन आराखडा तयार करताना त्याला ज्या समस्या जाणवतील, तर त्याची नोंद सुद्धा तो या संशोधन आराखड्यामध्ये करत असतो. आणि मग त्यावरून त्याची जी उपाययोजना असतील किंवा त्यावर कोणकोणत्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतील किंवा ज्या प्रकारच्या समस्या उद्भवतील, तर या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? तर साधारणपणे असा विचार हा या संशोधन आराखड्यामध्ये संशोधकाने करणं गरजेचं असतं, की जसं आपण बिल्डिंगचा विचार केला, बिल्डिंग बांधायची, तर आपण अशी ओबड-धोबड बिल्डिंग बांधत नाही. तर तिथे सुद्धा, की आपण किती प्रकारचे रूम काढणार आहोत त्याचा सुद्धा उल्लेख करत असतो. तर त्याचप्रमाणे सुद्धा संशोधन आराखड्याची काही उद्दिष्टे आणि ध्येय असतात, तर ती आपल्याला निश्चित करावी लागत असतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे की साधारणपणे संशोधनाची जी ध्येय उद्दिष्टे, तर ही ध्येय उद्दिष्टे ही
तुम्हाला समजली असेल. तर साधारणपणे की त्याबाबत मी तुम्हाला प्रश्न विचारतो किंवा प्रश्न टाकलेला आहे मी, की संशोधन आराखड्याची उद्दिष्ट कोणती? तर त्याचं तुम्ही साधारणपणे Google क्लासरूमवरती टाकले तरी चालेल. त्यानंतर की संशोधनाची जी ध्येय आणि उद्दिष्टे, तर ही उद्दिष्टे तुम्हाला समजली असेल, तर असं म्हणता येईल, की संशोधनाची ध्येय उद्दिष्टांपासून तुम्ही पुढे संशोधन हे करू शकता. त्यानंतर आपण पुढच्या तासाला, की संशोधक संशोधनाची जी पार्श्वभूमी, तर ही पार्श्वभूमी आपण बघणार आहोत. आता संशोधनाची पार्श्वभूमी बघताना साधारणपणे की संशोधन म्हणजे काय हे आपल्याला बघता येईल. तर आज ओके. थँक यू.